नमस्कार सर्वांना, मी प्रियंका मिनी वर्ल्डमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही जाणार आहोत सकाळीच हनुमान टेकडीवरती. तुम्ही पाठचा ब्लॉग बघितलाच असतील, ज्याच्यामध्ये आम्ही गेलेलो हनुमान टेकडीला रात्री. तर आज तुम्हाला दिवसाचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवते, कारण आम्ही सकाळी रात्री आम्हाला दर्शन नव्हतं मिळालं, लॉक होता. त्यामुळे म्हटलं आम्ही सकाळी जाऊ आणि मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करू, कारण आम्ही दुपारनंतरला मुंबईला जायला निघणार होतो. तर इकडे आम्ही सगळे रेडी झालेलो. तर स्टे ट्यून राहा. चला. तुम्ही कोण? नाही, या पहिले फर्स्ट आहे. चल चल चल. हा, ये माझा हात पकड. ये बघ, हे बघ, हे बघ. ये पाय तर ठेव पाय. चला उचल ग. उतर खाली. आता तर चल, झालं की संपला विषय. अरे हाँ, बस त्याच्या जा ना, घे हे फोटो. चल दाखवते तुला. चल. ए चला पुढे चला. उद्या शनिवार ना. तर इकडे वातावरण एकदम चांगलं होतं, म्हणजे जास्त ऊनही नव्हतं आम्ही आलो तेव्हा, कारण आम्ही सकाळीच आलेलो लवकर. एकदम पण लवकर नाही, 8-9 वाजले. त्यानंतरला मग इकडचं पाहू शकता. एकदम मस्त होतं. आणि दिवसाचं पाहायला खूप मजा येते, कारण आता पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवळती आले आणि त्या हिरवळीमुळे खूप मस्त दिसतं. आणि इथनं तुम्हाला पूर्ण रोहा दिसेल, रायगड जिल्हा रोहा पुरा दिसेल तुम्हाला. 1 2 3 गो. तर इकडे येऊन खूप मस्त वाटत होतं. इकडे समोरच दिसतंय मुस्लिम समाज कब्रस्तान आहे. आणि हे इकडे आहे हनुमानाचं मंदिर. खूप मस्त असा सुंदर व्ह्यू आहे. येणार पूर्ण टेकडी आहे इकडे वरती, आणि त्या टेकडीवर आहे. आणि हे आत्ताच 2-3 दिवसापूर्वी हे झालेलं आहे, ओपन झालेलं आहे. म्हणजे ॲक्च्युली मंदिर इथे जुनंच आहे, फक्त हे जे काम केलं आहे चारी साईडनी हे सगळं नवीन आहे, आत्ताच केलेलं आहे. त्याचं उद्घाटनही झालं आहे. खूप मस्त व्ह्यू येतोय. हे मस्त वारा सुटलाय, तुम्ही पाहू शकता. कसला जबर आहे. ते आपण रात्री आलेलो, तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये माहीतच असेल. तर खूप मस्त व्ह्यू आहे इकडे. तुम्ही या कधी. रोह्याला आहे हे, रायगड जिल्ह्यात हनुमान टेकडी म्हणून आहे हे स्थान. खूप मस्त आहे.
हाय मॅव. ये तिच्या ते फोटोशूट चाललंय. कडक फोटो काढायचा. थांब जरा 1 मिनिट. आले. तर हा आहे पाठीमागचा व्ह्यू. तुम्ही पाहू शकता पूर्ण गोल असा त्यांनी बांधलेला आहे. मस्त वाटतंय. कसला भारी व्ह्यू आहे. कडक. इकडे अजून काम चालू आहे. CCTVच आहे. तर इथे येऊन आम्हाला अर्धा पाऊण तास जास्त झालेलं. तरी आमचे काय फोटो काढून होत नव्हते कंप्लीट. इकडे आमचे फोटो चालूच होते. मग आमच्यासोबत जे आलेले ते सगळे प्रशांत वगैरे. आणि आमचं तन्वी कंटाळलेली, कारण तिची मैत्रीण जी खेळत होती तिच्याबरोबर ती गेलेली घरी. तर ती सगळ्यांना सांगत होती निघायचं होतं ना. घरी जायला सांगितलंय तिने. तुम्ही इकडे कुठे आलात? घरी जाता. तर इकडे आम्ही नंतरला मग घरी जाऊन परत आम्ही आलेलो तिच्या सख्खे जे मामा आहेत त्यांच्या घरी भेटायला. तिथून आम्ही मग निघालेलो आणि मग आत्ता आम्ही जाणार होतो घरी जेवणासाठी. आणि जेवण वगैरे मग दुपारनंतरला आम्ही मुंबईला जायला निघणार होतो. तर आम्ही नाश्ता केला होता. त्याला उघडत का नाही? इकडे उभे राहा. शिरा असे तुम्ही मध्ये उभे राहा. जा. नाही येणार राहतात. सांगितलं. हा 1 मिनिट. व्हिडिओ पण काढते तर जवळ तर ये. तू लांब आहेस प्रशांत खूप. थोडस जवळ. इकडे बघा. 1 मिनिट. आता काय फोटो तर आलात. बघ काय आहे. आता एक काढा. सगळं हाताने बनवले. आता फोटो काढा खरा. तुम्ही बाजूला हो. तर आता मी दुपारी 4 वाजता म्हणजे 4-4:30ला आम्ही निघालो मुंबईला जायला. तर इकडचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. मस्त होता. जंगलातून आम्ही गेलेलो आणि पावसामुळे सगळं हिरवं झालेलं, त्यामुळे खूप छान वाटत होतं. तर पूर्ण व्ह्यू एन्जॉय करा आणि स्टे ट्यून राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर. बाय. मम्मा आता काळोख झाला.
कसं वाटेल भारी. दिसत नाहीये फक्त लाईट दिसते. आहे